एक कॉलेज मित्र असतात, एक मैत्रीण आणि एक मित्र असतो. त्या मुलीच्या मनात तो फ्रेंडच असतो, परंतु त्या मुलाच्या मनात त्याला खूप काही बोलून दाखवायचं असतं, परंतु त्याला समजत नाही कसं बोलावं. तो खूप विचार करत असतो, आपण कोणत्या शिडीने चंद्रापर्यंत पोहोचू. चंद्र म्हणजे त्याच्यासाठी ती व्यक्ती होती की जिच्यावर तो खूप मनापासून प्रेम करत होतो, परंतु हे कसं बोलावं हे तो विचार करत असताना तो तिच्या आईची मदत घेतो. आईला विचारतो की मी कशा पद्धतीने तिला विचारू, माझ्या मनातल्या गोष्टी तिला कसा विचार. आई सांगते तिला तू डिनरला घेऊन जा. मग तो मुलगा डिनरला घेऊन जातो आणि ते दोघांचे बोलणे होते, परंतु ती मुलगी खुश असते, तो नर्वस असतो, कारण का त्याला बोलण्याची हिंमत होत नसते. मग तो असाच उदास्त बसलेला असतो, एकटा बसतो आणि मग तो विचार करतो काही करून आपल्याला तिच्याशी बोललं पाहिजे, आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत. मग तो फोन करतो आणि तिला म्हणतो की तू मला 4 वाजता भेटायला ये, तुला काहीतरी तुला सांगायचं आहे. त्यावरती ती मुलगी त्याला भेटण्यासाठी निघते. तो मग निघत असताना मग त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण जाऊन एका स्थळी बसूया. मग ते दोघंजणी येतात, तेवढ्यात त्याला फोन येतो आणि म्हणतात की ऑफिसमध्ये जायला लागेल. मग तो ऑफिसमध्ये येतो, तो मुलीला तिथे खालीच उतरवतो, ऑफिसच्या खाली थांबवतो आणि तो ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ना त्याला समजते की आपल्याला खूप काम आहे, आपल्याला उशीर लागणार आहे, पण तो कामातच गुंग होतो आणि त्याच्या लक्षातच येत नाही किती वाजले ते. मग त्याचा ऑफिसचा बॉस त्याला लेटर देतो आणि लेटरमध्ये त्याचं प्रमोशन झालेलं असतं. मग तो प्रमोशन झालं म्हणून आनंदी असतो. प्रमोशन झाल्यामुळे त्याला कामही अधिकचं लागतं. त्याच्या ह्याही लक्षात येऊन जातं की आपली मैत्रीण खाली येऊन थांबलेली आहे आणि आपण इथे काम करत बसलेलो आहे. त्यावरती तो त्याचे हे लक्षात जातं, त्याच्यामुळं तो कामातच गुंग होतो. काम करून झाल्यानंतर 9 वाजतात आणि 9 वाजता त्याला समजतं की आपली मैत्रीण खाली वाट बघत आहे. तो पळत तिला भेटण्यासाठी जातो असताना ती तिथेच थांबलेली असते. तिला पाहून त्याला खूप आनंद होतो आणि ती त्याला म्हणते की मी तुझीच वाट बघत बसलेली होते. त्यावरती तो म्हणतो की मला वाटलंच नाही की तू माझ्यावरती देखील प्रेम करते, म्हणून मी पण देखील शांत बसलेलो होतो.